लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड राखावी। निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे। बांगर आणि गायकवाडांना शिंदेंचीही तंबी। अरे जे लोकप्रतिनिधींनी आपण कसं वागलं पाहिजे, ठरवलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांची आमदारांच्या कृत्यावर नाराजी। महायुतीत टोकाचा वाद झाल्यानं हिंगोलीतील निवडणूक चर्चेत होती। त्यातही मतदानाच्या दिवशी तर शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कहर केला। मतदान कक्षात त्यांनी एका महिलेला सूचना केली। एवढंच नाही तर स्वतः मत देताना मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरणही केलं। या गंभीर प्रकाराची दखल घेत निवडणूक आयोगानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। तर दुसरीकडे बुलढाण्यात शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांचा मुलगा कुणाल गायकवाडनं बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी मदत केली। या दोन्ही घटनांवरून सर्व स्तरावर संताप व्यक्त होतोय। यावर विरोधकही आक्रमक झाले असून बांगरांची आमदारकी रद्द करा अशी मागणी ठाकरे सेनेनं केली आहे। तर ज्यांनी निवडणुकीत दंगल करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना अटक करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये ही खालची पातळी या गलिच्छ राजकारण कधीही पाहिलेलं नाही। कालही मी म्हटलं नको रे बाबा इलेक्शन। महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की काल ज्यांनी दंगल करायचा प्रयत्न केला, गडबड, प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा। कारण का ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, मग कुठला पक्षपेक्षा पाहायचा नाही। गोपनीयतेचा भंग झालाय। खरं म्हणजे कठोर कारवाई त्याच्यावरती व्हायला पाहिजे। खरं म्हणजे त्यांची आमदारकीच रद्द व्हायला पाहिजे। आमदारकी रद्द होण्याची देखील कलम जी आहेत त्याच्यामध्ये संतोष बांगरांची केस बसते, परंतु हे होणार नाही। कारण ते कोणालाही कारवाई करणार नाहीत, फक्त कारवाई केल्याचं नाटक करतील। गुन्हा आतापर्यंत जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पुढे काही कारवाई झालेली नाही। आपल्या आमदारांच्या या वागण्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दोन्ही आमदारांचे कान टोचलेत। संतोष बांगर असतील, संजय गायकवाड असतील, यासारख्या आमदारांची जी कृत्य बघितली कालची। अरे जे लोकप्रतिनिधींनी आपण कसं वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे। आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे असं आमचं। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड राखावी अशा शब्दात शिंदे सेनेच्या आमदारांना फटकारलंय। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। संपूर्ण निवडणुकीत बांगर यांनी भाजपचे आमदार तानाजी मुटकुळेंवर गंभीर आरोप केले होते। त्यामुळे हिंगोलीत दोन्ही मित्रपक्ष आमने सामने आले। तर बुलढाण्यातील मंगळवारच्या राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मुलाचीच पाठराखण केली। शिंदे सेनेच्या या दोन्ही आमदारांची ही पहिलीच वेळ नाही। सतत वादग्रस्त वक्तव्य करून बांगर आणि गायकवाडांनी यापूर्वीही पक्षश्रेष्ठींना जेरीस आणलंय। आता तर त्यांची कृती लोकशाहीची थट्टा करणारी आहे। शिंदेंनी तंबी दिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी फटकारल्यानंतर तरी दोन्ही आमदारांच्या वागण्यात सुधारणा होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।